H2H लगा दो। हाँ क्या कर रहा है इधर? हे वॅनिटी लावायला सांगितलं. भरली का? तिकडं लावले. गरम आहे फुलं खराब होतील का? एक काम करू. चलिए शुरू करते हैं. नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश सावंत स्वागत करतो आपल्याच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक मागासपासून तुम्ही बघताय आपली गडबड चालू होती. आणि काल मी ज्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज आपला जल्लोष जयंतीचा उत्सव कार्यक्रम आज आहे. आणि आता तेच सकाळपासून त्याच कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटमध्ये गडबडीमध्ये आम्ही होतो. आता घरी आलो आहे, चेंज वगैरे मी केला आहे. मम्मी गेले पुढं, मामी आलेत आपले, ते चेंज करत आहे. तर आपण आता पहिलं तिकडं निघूया कार्यक्रमाच्या ठिकाणी. आणि कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा. मला भेटेल तसं मी बोलेन, नाही भेटेल तर तुम्ही कार्यक्रम आपला एन्जॉय करा. आपण सगळं झाल्यानंतर रात्री बोलूया. चला. वन साइड. जय भीम, जय भीम. ये असं घेण्यापेक्षा आम्ही तिकडे उभं राहतो. असं घ्या म्हणजे बाबासाहेब येतील, मुलं येतील. सर्वांना असंपन जय भीम. आपल्या सर्वांचे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांची नातू भीमरावजी आंबेडकर जोरात कार्यक्रमात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने उद्याच्या या टीमने भूतळे येथे जाऊन जवळजवळ 100 ते 200 सुरक्षा अधिकारी आपला कार्यक्रम आता सुरू होत आहे. आणि पब्लिक यायला पण सुरुवात झाली आहे. आणि भरपूर क्राऊड आहे, अजून क्राऊड येणार आहे. आणि आता लेझिम वगैरे सलामी होईल. बुद्धवंदना आत्ताच झाली, पण मी थोडं बाहेर गेलेलो त्यामुळं मला ती कॅप्चर नाही करता आली. पण बघा जे जे भेटतं आहे तसं. आपल्याला ID पण घ्यायचा, अजून ID पण नाही घेतलं. मॅनेजमेंट आर्यन आणि मी मॅनेजमेंटमध्ये या जयंतीच्या, त्याचा आपल्याला व्हॉलेंटियर ID घ्यायचा. दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीन दुबळ्याचा केला विकास. पुन्हा जन्म तू या दिनासाठी. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्यांची 20वी जयंती, माफ करा 200वी जयंतीचा हा जो असं म्हणता येईल की एक क्षण आहे जे साजरा करण्याचा आपल्याला आज या ठिकाणी योग आलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण साजरी करत आहोत. आणि दुसरी क्रांती म्हणजे महाडचा चवदार तळे सत्याग्रह. भारतीय इतिहासात समतेसाठी दिलेल्या या क्रांतिकारी लढ्याला
100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा जो क्षण आहे याच्यावर आधारित एक फिल्म सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि तिसरी क्रांती ही म्हणजे ज्यांनी आपल्याला सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला, ज्ञानाचे महासागर, संविधानाचे शिल्पकार आणि समतेचे आधारस्तंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. फ्रेंड्स, आजचा हा मंच फक्त जवी पवार सुधाकर सुरवडकर सर यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यावं. याशिवाय जवी पवार साहित्यिक, त्याचबरोबर पांडुरंग राऊत IRS ऑफिसर, ब्युरोक्रेट्स whose experience continues to inspire many. Let's welcome कैलास बगारे सर. आणि त्याचबरोबर प्रेरणा देशभ्रतार कमिशनर GST यांनाही मी विनंती करेन स्टेजवर यावं. पंडित मुकेश जाधव सर यांनाही मी विनंती करेन आपण स्टेजवर यावं. भरत कदम सर, आपल्यालाही विनंती आहे आपण स्टेजवर या. मार्केटिंग, प्लीज वेलकम विथ द बिग अप्लॉज राजेश गावंडे सर. या हे सगळे मान्यवर दरवर्षी आपल्या सोबत सत्कार करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स इथे घेतले होते ती सर्व मंडळी इथे आलेली आहेत. या सर्वांचा सत्कार करायचा आहे. सिनियर IRS ऑफिसर, त्याचप्रमाणे नुकतेच रिटायर्ड झालेले IAS ऑफिसर कैलास पगारे सर, ज्यांनी अत्यंत यानंतर क्रिकेटची टीम आहे, पण त्याचबरोबर या सगळ्यांचा सत्कार त्यांचा आहे. किशोर जवादे यांना मी विनंती करते मंचावर यावं. ज्यांचे विचार लंबे आहे, ज्यांच्या विचारामध्ये ताकद आहे, त्यांचे विचार त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये येणाऱ्या फ्युचरमध्ये देखील आज उपयोगी आहे. असेच महापुरुष समाजामध्ये आणि देशामध्ये विचारसरणी चालू राहते. हा ग्रुप रेडी आहे आपलं सादरीकरण करण्यासाठी. प्लीज स्टार्ट. संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार. तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश रचना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे
पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव हंसती रहूं हर दिल में बसती रहूं मैं हरदम हंसती रहूं हर दिल में बसती रहूं खुद धमकी गुलशन के में वो हरियाली हूँ खुद धमकी गुलशन के में वो हरियाली हूँ मैं भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ मैं भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ दुश्मन भी मुझसे डरे दुश्मन भी मुझसे डरे गन टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे गन टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे दुश्मन भी मुझसे डरे गन टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे घर टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे घर टकराए तो मरे माय बाबा उन्हा भी माझे उपकार लय आयरा तुम्ही खातात त्या भाकरीवर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आयरा काल होतोच नगऱ्यावानी तेव्हा काय रे उपऱ्यावानी काल होतोच नगऱ्यावानी तेव्हा काय रे उपऱ्यावानी मनमानी तनव दिली होत जगात कुत्र्यावानी तुझी वाढली दिसला या ठिकाणी आता ड्रामा सादर करणार आहे. कधी कधी एक नाटक समाजाला मोठा संदेश देऊन जातं आणि बाबासाहेबांच्या आयडिओलॉजीने इन्स्पायर्ड असलेलं हे नाटक या ठिकाणी आज प्रेझेंट करत आहेत. हेलो जय हिंद पीयूष. जय हिंद. क्या रे इतनी सुबह सुबह कॉल किया? अरे मिलना था इस वक्त 8 बजे क्या काम है वो तो बोल. हमारे स्कूल के सर मिलने आ रहे हैं हमारे सर कहा? मेरे कंपनी के सामने. एक काम कर तू सबको बता दे मैं निकलता हूँ. यार जल्दी जल्दी में मैं नहाना भूल गया. तू नहाने की बात कर रहा है तो पैंट भी भूल गए. जय हिंद. जय हिंद सर. इतने बड़े हो गए हो, कैसे हो आप सब? हम सब ठीक है सर. आप कैसे हो? मैं भी ठीक हूँ. लाईट इथे जरा लाईट समोर. हिंदच्या डोईवर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यांना टाळ्या वाजवा. दोन कॅमेरा.
आनंदासाठी पल्लवीताई संदीप डोंगरेजी प्लीज का आज नागपूरहून आलात. वा वा पांडुरंग राऊत साहेब, भरत कदम साहेब, पंडित मुकेश जाधव, पल्लवी मॅडम, सोनाली मॅडम, अर्चना मॅडम, किशोरजी, क्या बात है. थोडस आपल्याला प्रास्ताविक या कार्यक्रमाचं सांगितलं पाहिजे. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती ही बाबासाहेबांची 124वी जयंती उपस्थित असणाऱ्या सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, निळा, कडक, क्रांतिकारी जय भीम. जय भीम. त्या मागून आवाज येत नाहीये. आपल्या बापाची जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती आहे आणि आज हा इतका सुंदर असं परिसर आणि इतकं सुंदर असं आयोजन साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आपणा सर्वांचं मी निवेदक सुशील मिस्त्री सहर्ष स्वागत करतो आणि काही क्षणातच आपण सुरू करणार आहोत आदर्श शिंदे लाईव्ह. आता सगळे माईक्स ऑन करा. बंद आहेत काही पॅड पण सगळे ऑन करा. आपल्या दोघांच्या माध्यमातून लोकांना समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर. या देशात सर्वप्रथम ज्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या असे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते तथा कोटी कोटी दीनदलितांचं आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले. जो जसा बोलतो तसा चालतो त्याला तथागत म्हणतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या संतांच्या उक्तीप्रमाणे ज्यांनी दिवसभर हातात साडू घेऊन गावातील घाण साफ केली तथा रात्रीच्या वेळेला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज. दलितोद्धारक, प्रज्ञासूर्य, महाप्रज्ञावंत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्वभूषण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. तसेच शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करीत सादर करीत आहोत आदर्श शिंदे लाईव्ह. ज्याने स्वतःचा उद्धार केलाय तो साऱ्या जगाचा उद्धार करू शकतो. जो स्वतः जागा आहे तो साऱ्या जगाला जाग करू शकतो. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे जागे असलेले, जागृत असलेले. हे संपूर्ण विश्व दुःखानं ग्रासलेलं आहे. या संपूर्ण विश्वाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध संबोधी प्राप्त करण्याकरता बसले होते. त्यावेळी त्यांना अनेक मारांचा सामना करावा लागला. काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर, लोभ या साऱ्या मारांना तथागतांनी परतावून लावलं. तथागत नेहमी म्हणायचे, नत्थी राग सम अग्नी, नत्थी दोष सम मल, नत्थी स्कंद समा दुःखम, नत्थी संती परम सुखम. म्हणजेच रागासारखा कोणताही अग्नी नाही, द्वेषासारखं कोणतंही मळ नाही, पंचस्कंदासारखं कोणतंही दुःख नाही आणि शांतीसारखं कोणतंही सुख नाही. चला तर त्या तथागतांच्या चरणी हा आपण
हे आपण मानाचं वंदन करूयात. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. गोड गोड ही गाणी पडली सुमधुर गवाणी, सुमधुर गवाणी, सुमधुर गवाणी. धन्य झाले मी ऐकून सारथ्या राजाची राणी, राजाची राणी, राजाची राणी. गोड गोड ही गाणी पडली सुमधुर गवाणी, धन्य झाले मी ऐकून सारथ्या राजाची राणी. साखर झालं फळाला, साखर झालं फळाला, सपान वैभव माझी मेन गाणी आहे ती मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. एकदा सर्व आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूकनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तुमच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूकनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी 14 कड्याचे. हक्क देऊन झेंड निळे भेट निळे, झेंड निळे भेट निळे, बघा निळा बाण जय घोष आज चालला. झेंड निळे भेट निळे, बघा निळा बाण जय घोष आज चालला. देशी सजला मनात रोजला जयंतीचा सोहळा,
मेळा 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 होतो बघा. रुबाब काश्मीर झेंड्याचा वास भर चौकात आमचीच हवा. रुबाब काश्मीर झेंड्याचा वास भर चौकात आमचीच हवा. माझा जय भीम घ्यावा. हो माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली. आला अंगात नचाय जोश, घराघरात भीम जल्लोष. रुबाब काश्मीर झेंड्याचा वास भर चौकात आमचीच हवा. रुबाब काश्मीर झेंड्याचा वास भर चौकात आमचीच हवा. अय भावा माझा जय भीम घ्यावा. अय भावा माझा जय भीम घ्यावा. मान सन्मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा घ्यावा. अय भावा उठवा बाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठवा बाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. दास नवा नव्या क्रांतीची न जाही, जोश नवा घुमू दे नाही दिशाही. दास नवा नव्या क्रांतीची न जाही, जोश नवा घुमू दे नाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा, जय भीम आमचा किनारा. जय भीम बोले दरारा, वैऱ्या इशारा. जय भीम क्रांतीचा नारा, जय भीम आमचा किनारा. जय भीम बोले दरारा, वैऱ्या इशारा. होत मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला, आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्यारी. होत मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्यारी. माझ्या भीमाची पुण्यारी, अंगी सोन्याची बोटाला. माझ्या भीमाची पुण्यारी, अंगी सोन्याची बोटाला. होत मिळत पोटाला. या आमच्या बिहारी, गुलाबी साडी. या आमच्या बिहारी, गुलाबी साडी. या आमच्या बिहारी, गुलाबी साडी. ती कित्येक जीवनभर, ती कित्येक जीवनभर जीवनाची काही.
आमचं आदराचं स्थान भीमरावजी आंबेडकर साहेब इथे मंचावर आलेले आहेत. मी डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांना विनंती करतो की जगप्रसिद्ध गायक लेडीवर संदेश उमपजी आपण मंचावर यायचं आहे. जिस भारत में जी रहे हैं वो केवल एक देश नहीं है, ये अनेक भाषाओं, धर्मों, जातियों और संस्कृतियों का अद्भुत संगम है. और फिर भी हम सब एक हैं, क्योंकि हमें एक सूत्र में बांधने वाला एक महान दस्तावेज है भारत का संविधान. और उस संविधान के निर्माता थे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. शिक्षित बनो, संगठित हो, संघर्ष करो. तेही डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचा सत्कार करू इच्छितात. मी सगळे हिरे साहेब आणि त्यांच्या सर्व मंडळींना विनंती करतो की त्यांनी भीमराव आंबेडकर सर आणि डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांचा सत्कार करायचा. आपण पुढे जायचंय. आहे थोडासा वेळ झालेला आहे, पण 2 गीतं तर आपण शिंदे साहेबांना विनंती करू शकतो की 2 गीतं त्यांनी गावीत. तोपर्यंत केक जो आहे त्या केकची तयारी आपण इथे करणार आहोत. जवळजवळ 200 किलोचा केक आहे. सांग. ओके, ठीक आहे. यानंतरचं मग आपला केक कटिंगचा कार्यक्रम होणार आहे. शहीद स्मारक समिती आणि आदर्श युवक परिवर्तन संस्था, राजगृह मित्र मंडळ आणि समस्त घाटकोपरवासियांचे आम्ही खरोखर ऋणी आहोत की आपण आम्हाला ही संधी दिलीत आणि हा कार्यक्रम इथे होऊ दिला चांगल्या पद्धतीने. सगळ्यात जास्त आभार मला भीमराव आंबेडकर साहेबांचे मानायचे. खरं म्हणजे फक्त 10 मिनिटासाठी ते आले होते आणि जवळजवळ 3-3.5 तास इथे थांबले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी, कारण साहेबांच्याच हाताने आता हा केकचं कटिंग होणार आहे. मी सर्व डिग्निटरीजना विनंती करतो, जिथे डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, पांडुरंग राऊत सर, सगळ्यांना विनंती करतो की आपण केकच्या बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्या साईडने आपण केकच्या बाजूने उभे राहायचं आहे. समोर मीडिया उभी राहणार आहे आणि जो ड्रोन आहे तो ड्रोन कृपया आपण केकवर कॉन्सन्ट्रेट करा आणि तिथे जो आपला मुव्हेबल कॅमेरा आहे त्या साह्याने आपण तिथे थोड्याच वेळ सगळ्यांनी शांतपणे बसून राहायचंय. सर्वांना हा केक आपण देणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीची टीम, ज्याच्यामध्ये आमचे प्रदीपजी अडंगळे आहेत, मंगलताई आहे, विजय जाधव आहेत, पाईकराव आहेत. मी सर्वांना विनंती करतो की आपण चालू करायचं. मी फराजींना विनंती करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करत राहा. येस येस शुअर. आणि विशेष आभार मला फराजींचे करायचे आहेत. सतत 5 वर्ष त्या या कार्यक्रमाला निवेदिका म्हणून येत आहेत. टीव्ही अँकरवरचं खूप मोठं नाव आहे, पण अक्षरशः कुठलाही आडपडदा न घेता फक्त तारीख सांगायची आणि त्या हजर राहतात. खूप खूप धन्यवाद फराजी. थँक्यू सो मच. तुम्ही काम एवढं छान करताय त्यामुळे यावंच लागतं. आणि मी स्वतःला खूप लकी समजते की मी डॉक्टर कदम यांच्या माध्यमातून या समितीसोबत जोडले गेले आणि मला इथं येऊन तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधण्याचा एक संधी मिळाली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि त्याचबरोबर महात्मा फुले यांची 200वी जयंती साजरी होतीये. तर चवदार तळे सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्त भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेला आहात. त्याबद्दल मला खूप छान वाटतंय, अभिमान वाटतोय आणि शांतपणे हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे आज. मलाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाहीये. केक कटिंग होते आणि दुसरीकडे आतषबाजी सुरू आहे, त्याच्यामुळे एक सेल्फी काढून घेते. मध्ये का
धरे भरपूर आहे किचन पण घेऊया डबा नाही विसरलो. काय बोलाल तरी बोलव डबा. अशा प्रकारे आपला जल्लोष जयंतीचा कार्यक्रमाची सांगता झाली आहे आणि म्हणजे होऊन जवळजवळ अर्धा तास होत आला आहे. आणि आम्ही जरा मी मामीला वगैरे सोडायला गेलो होतो आणि परत आता इथं आलो ग्राउंडमध्ये. तर आता आपलं काय मॅनेजमेंटचं काय काम आहे का बघूया. आर्यन पण आहे. कंटिन्यूस आम्ही उभेच होतो, जास्त काय भेटलं नाही बघायला. म्हणजे बघायला तर तुम्हाला सगळं दाखवलं कार्यक्रम काय काय होतं ते. आणि आम्ही पण तो एन्जॉय केला, तुम्ही पण तो एन्जॉय केलाच असेल अशी अपेक्षा धरतो. आणि ज्यांना यायला भेटलं नाही, कारण मी पूर्ण शूट करत नाही बसलो, कारण आम्हाला कामं पण होती. त्याच्यामुळे जसं जसं शूट भेटलं तसं तसं केलं. आणि आता बघूया, आपल्याला अजून असे बरेचसे कार्यक्रम राबवायचे आहेत. पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम असणारच आहे. तर आता आपण पहिलं इकडं काय कामाची रूपरेषा बघूया आणि मग घरी जाऊन एकदा बोलूया आणि आपला ब्लॉग संपूया. नसेल काय काम तर इथंच ब्लॉग संपतो. तर पब्लिक भाई हे जे खाली खुर्च्या दिसतात ना, हे मागे थोड्या वेळा आधी एवढं तुडुंब भरलेलं ना भाई, लय क्राऊड होता. चांगला प्रतिसाद भेटला, कारण घाटकोपरमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी जयंती होती. पण खूप भारी प्रतिसाद भेटला आपल्या एरियातून, एरियाच्या बाहेरून, घाटकोपरच्या बाहेरून फुल मजा, फुल राडा. आपल्या कार्यक्रमाचे सर्व आपले डॉक्टर हर्षदीप कांबळे सर हे आता निघालेत घरी जायला. तर फोटो वगैरे मी काढतो, ते तुम्हाला परत दाखवतो. ठीक आहे. तर पब्लिक, आता तुम्हाला जे पाणी दाखवलं, जे बुद्ध मूर्तीच्या समोर होतं, ते पाणी साधं पाणी नसून महाडच्या चौदार तळ्याचं पाणी आहे. जे महाडवरनं चौदार तळ्यावरनं आपण इकडे घेऊन आलेलो आपल्या जयंतीच्या निमित्ताने. तर ते पाणी आमच्यासाठी तर खूप स्पेशल आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे. त्या पाण्यापासूनच आपल्याला पाण्याचा हक्क मिळाला असं आपण म्हणू शकतो. तर त्याचंसुद्धा 70 वर्ष होतं. तर ते आपल्या जयंतीचा वन ऑफ द एक रिझन. तर गाईज, आम्ही आता जेवायला बसलो आहे आणि व्हॉलेंटियर लोकांसाठी जेवण होतं. आता आपण जेवायचं आहे. आता आपल्याला काय काम नाही आहे, जेवायचं आहे आणि घरी निघायचं. तर आपण जेवू आणि मग इथंच ब्लॉग येऊन येतो. जेवायला या पब्लिक, जेवायला या. पुलाव आहे. पाणी आहे तिकडे. फोटो काढ, उभा फोटो काढ. A few moments later. तर पब्लिक, घरी वगैरे नाही आलो आहे आम्ही. आपल्या कार्यक्रमावरून जेवण वगैरे झालं, आम्ही नंतर निघालो. त्यानंतर मी तिकडे ब्लॉग एंड करणार होतो, पण कोण ना कोण असे भेटत होते. तर त्या बोलण्याच्या चक्करमध्ये मी तिकडे ब्लॉग एंड करायचं विसरलो आणि घरी आलो. घरी फ्रेश वगैरे झालो आणि आता झोपायची तयारी सगळी झालेली. आज वरती आलो झोपायला आणि तेच ब्लॉग एंड करायचं आठवलं. ॲक्च्युली मी विसरलेलो, तर नशीब आठवलं. तर बाई पब्लिक, ब्लॉग तर तुम्ही बघितला, जयंतीचा ब्लॉग होता. मगाशी मी सगळं एक्सप्लेन केलं काय होतं, कसं होतं, काय ते. आता काय जास्त काय बोलत नाही. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा, नक्की सांगा. आणि आता आपली 14 एप्रिलच्या ऑर्डरला
पुढचा ब्लॉग येईल आपला. आणि 13ला पण बघूया, 13ला रात्री जर वाजवलं तर त्याचा पण ब्लॉग बनवेल आणि 14ला त्याचा वेगळा बनवेल. आणि हेच सांगतो आणि असेच आपले ब्लॉग एन्जॉय करत राहता. झोपतो, भेटू पुन्हा कडकवाल्या आपल्या ब्लॉगमध्ये. तो टाटा, बाय बाय, गुड नाईट.